श्रीमती पार्वती विश्वनाथ इनामदार उर्फ ताई यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संगीतमय प्रवचनमाला. विषय नारद भक्तिसूत्र. कीर्तनाची साधना शेवटपर्यंत जावी, समाप्ती कामहा मंगलम आचरेत. पूर्वसुरींनी ही आज्ञा दिली की ग्रंथ समाप्त करायचा असला, आपलं व्याख्यान समाप्तीपर्यंत न्यायचं असलं तर त्याकरता अगोदर मंगलाचरण केलं पाहिजे. आणि नुसतं अथ म्हटलं तरी मंगलाचरण घडतं. अथ हे मंगलाचरण आहे. आणि त्याचबरोबर प्रारंभ असला तरी अथ शब्दाचा विचार आहे. अधिकार सांगण्याकरता सुद्धा अथ शब्दाचा विचार आहे. आणि अनंतर्यार्थ, आता याच्या नंतर भक्तीचा अधिकार प्राप्त होतो. जसं अथातो ब्रह्म जिज्ञासा हे सूत्र आहे, ब्रह्मसूत्राचं पहिलं सूत्र आहे. अथातो ब्रह्म जिज्ञासा धर्मसूत्राचं पहिलं सूत्र आहे. अथातो धर्म जिज्ञासा हे काय आहे तर विवेक, वैराग्य, समाधी, षटक इतकं सगळं झाल्यानंतर ब्रह्माची जिज्ञासा आहे. त्याप्रमाणे भक्तीच्या दृष्टीनं जर विचार केला तर या ठिकाणी प्रामुख्यानं आरंभ या अर्थानं अथ शब्द वापरलेला आहे. आता यानंतर आम्ही भक्तीचं व्याख्यान करतो, आम्ही भक्ती सांगतो. आणि ही भक्ती अगदी बघा, त्रिपाद विभूती उपनिषद म्हणून आहे, यात सुद्धा ही गोष्ट स्पष्ट सांगितली की भक्तीचं महत्त्व काय आहे. भक्ती एव एनम नयती, भक्ती एव एनम दर्शयति, भक्ति एव एनम गमयति, भक्तिवशः पुरुषः अतः भक्ति एव भूयसी. उपनिषदकार म्हणतात की भक्ती एव एनम नयती, परमात्म्यापर्यंत नेण्याचं काम भक्तीच करते, ज्ञान नाही करीत. तुम्ही म्हणाल मग ज्ञानाचं महत्त्व का सांगितलं. लक्षात ठेवा, ज्ञानाची योग्यता मिळण्याकरता भक्तीच आहे, वैराग्य मिळण्याकरताही भक्तीच आहे, विवेक मिळण्याकरताही भक्तीच आहे. आश्चर्य वाटेल आपल्याला, पण जोपर्यंत अंतःकरणात देवाचं प्रेम येत नाही तोपर्यंत परमात्म सत्यत्व आणि जगत असत्यत्व हे वेगळेपण आपल्याला करताच येत नाही, नाही करता येत. बोलणं कदाचित कानाला सवयीचं नाही म्हणून वेगळं वाटणार आहे, पण जी साधन भक्ती शास्त्रकार किंवा संत सांगतात ती अंतःकरणात विवेक उदयाला यावा याच्या करताच आहे, त्याच्याशिवाय नाही जमत. संसाराचा मोह इतका भयानक आहे, तो आपल्याला बाहेर येऊच देत नाही. मला सांगा, ज्ञानेश्वरी नसती, गाथा नसता, गीता नसती तर आपण संसारातून बाहेर आलो असतो का. हो तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा, येणं झालं असतं का, नसतं झालं. आणि ज्या अर्थी आपण यांच्या आधारानं येतो, संतांच्या वाङ्मयाचा आधार घेणं हीच भक्तीची पहिली पायरी आहे. संतांच्या वाङ्मयाचा आधार घेणं, आणि संतांच्या वाङ्मयाचा आधार घेतला की संसाराची तुच्छता पटायला लागते. आणि संसाराची तुच्छता पटणं आणि परमात्मा चांगला वाटणं याच्याशिवाय वेगळा विवेक दुसरा कोणता आहे सांगा. हा विवेक आहे, याच्यातूनच वैराग्य आहे. नाहीतर विवेक नसला आणि थोड्या वेळापुरतं जर वैराग्य आलं ते टिकतं का, नाही टिकत. तेवढ्या प्रसंगापुरतं येतं. कधी लोक येतात, कथेत बसतात, आणि कथेत बसल्यानंतर त्यांना इतकी विरक्ती येते, ते सगळं ऐकून, महाराज आता अजिबात घरी जायचं नाही, आता तुमच्या बरोबरच राहायचं. मी म्हटलं थोडं थांबा, 1 तास 2 तासाने परत विचारतो. आणि हळूहळू जशी दारू असते ना, जोपर्यंत चढलेली असते, अनुभव नाही मला पण ऐकलेलं आहे, जोपर्यंत चढलेली असते तोपर्यंत म्हणतो अमुक बंगला विकत घ्यायचा, तमुक गाडी विकत घ्यायची, सगळी पृथ्वीच विकत घ्यायची. आणि नंतर त्याला विचारलं की का रे घ्यायची ना पृथ्वी तुला विकत, तो म्हणतो जी घेणार होती ती निघून गेली. घेणारी निघून गेली का. जोपर्यंत चढलेली आहे तोपर्यंत ते असतं. त्याचप्रमाणे संत संघात बसलं की तेवढ्या पुरतं वैराग्य येणं
ते संत संघाचा कैफ चढलाय तोपर्यंत असतं. पण एकदा ते निघून गेलं, वातावरण बाजूला गेलं की माणूस परत त्या संसारातच येतो. का? विवेक नाही म्हणून. भक्ती काय करते? भक्तीचं व्याख्यान या करता आहे, भक्ती एव एनम नयती. परमात्म्यापर्यंत नेण्याचं काम भक्तीच करते. भक्ती एव एनम दर्शयती. भक्तीच भगवंताला दाखवते. आपल्या या डोळ्यानं तर देव दिसतच नाही बरं, पण जोपर्यंत भक्तीचं अंजन डोळ्यात जात नाही तोपर्यंत परमात्मा दिसत नाही. कृष्णांजन एक वेळ डोळा घालिता अडळ. तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वळ. बाप रखुबा देवी भरू विठ्ठलो दीनाचा दयाळ. हे वर्णन आपण जर पाहिलं तर भक्ती एव एनम दर्शयती. भक्तीची आमापे मोहितो अनंता. भक्तीची आमापे मोहितो अनंता. भक्तीची आमापे मोजितो अनंता. भक्तीची आमापे मोजितो अनंता. इतराने तत्वता नमोजवे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची ही उक्ती भक्तीच्या बाबतीत आपल्याला खूप काही सांगून जाते. भगवंताला कशातच मोजता येत नाही. का? त्याच्या वजनाचं जगात काहीच नाही. कारण तो आला की काहीच राहत नाही, काही शिल्लक राहत नाही. त्याचं अस्तित्व आलं की जगाचं अस्तित्व संपतं. पण एक भक्ती अशी आहे की जगातून भगवंताकडे नेणारी ती आहे. म्हणून आपल्या अंतःकरणात भक्ती आली तरच परमात्मा येतो. भक्ती ही एव एनम दर्शयती. भक्तीचं याला दाखवते. भक्तीनं त्याला दाखवल्याशिवाय त्याचं मोजताच येत नाही. हो. भक्ती ही एव एनम गमयती. दाखवणं हा शेवटचा प्रकार झाला. पण आपली प्रवृत्ती तिकडे प्रचलित करणं, तिकडे जायला लावणं. गमयती म्हणजे काय? जायला लावते, प्रवास करायला लावते. देवाकडे प्रवास करायला लावते. कोण करायला लावते? भक्तीच प्रवास करायला लावते. दुसरं कुणी प्रवास करविणार नाही. आणि परमात्मा भक्तीलाच वश होतो, दुसऱ्या कशालाही वश होत नाही. म्हणून भक्ती एव भूयसी. खरं सांगू, पटणार नाही कदाचित आपल्याला, पण देवापेक्षाही भक्ती श्रेष्ठ आहे. देवापेक्षाही भक्ती श्रेष्ठ आहे. का? देव भक्तीनं लहान होतो म्हणून देवापेक्षा भक्ती श्रेष्ठ म्हणावी लागते. स्वतंत्र जीव असला आणि स्वतंत्र देव असला यांचं कॉम्बिनेशन कधीच होत नाही, यांचं एकत्रीकरण कधीच होत नाही. भक्ती त्यांचा संबंध जोडते. म्हणून भक्ती या जगात सर्वोत्तम म्हणून मानली गेलेली आहे. अशा प्रकारची भक्ती तिचं व्याख्यान केल्याशिवाय, तिच्याबद्दल बोलल्याशिवाय ती कळणार नाही. खरं तर भक्तीची गंमत अशी आहे की ती बोलून उपयोगाची नाही. मला सांगा, पक्वान्न खाऊन अनुभवाला येतं का पक्वान्नाच्या बाबतीत बोलून अनुभवाला येतं? पुरणाची पोळी कशी करायची हे किती वर्ष सांगितलं म्हणजे जिभेला चव लागते की खावी लागते? खावी लागते. तसं भक्तीबद्दल कितीही बोला, कितीही बोला, कितीही बोला, उपयोग नाही. त्याचं आस्वादन जमलं पाहिजे. फक्त आस्वादन कसं करावं हे कळवून घेतलं पाहिजे. त्याकरता बोलणं आहे. आणि याच दृष्टीनं सा तु अस्मिन परम प्रेम रूपा दुसरं सूत्र आहे. ही कशी आहे? भक्ती 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 म्हणजे काय? सर्वोत्कट प्रेम, सर्वोच्च प्रेम हे जिचं स्वरूप आहे तिला भक्ती म्हणतात. सर्वोच्च प्रेम. प्रेम आपल्याला माहित नाही का?
प्रेम सगळ्यांना माहीत असतं. एकमेकावर खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे असं म्हटलं जातं. पण खरं सांगू, परमार्थातल्या प्रेमाचं स्वरूप स्वतंत्र आहे आणि संसारातल्या प्रेमाचं स्वरूप स्वतंत्र आहे. आपण दुसऱ्यावर जे प्रेम करतो, लक्ष देऊन ऐका बरं, आपण दुसऱ्यावर जे प्रेम करतो ते दुसऱ्या करता करतो का स्वतः करता करतो? बोला ना. स्वतः करता करतो, दुसऱ्या करता नाही करीत. ज्याच्यावर प्रेम करायचं तो आपलं काय काय करतोय, तो आपल्याला कसा कसा उपयोगाला येतोय ह्याचाच विचार असतो ना. व्यवहारातलं प्रेम या प्रकारचं प्रेम आहे. याला स्वार्थी प्रेम म्हणतात. याला प्रेम नाव देणं हाच अपराध आहे. हे प्रेमाला खाली आणणं आहे. हे प्रेमाचं अवमूल्यन आहे. याला मोह म्हणतात, याला स्वार्थ म्हणतात. मग परमप्रेम म्हणजे काय? तर देवाच्या करताच देवावर प्रेम करणं. गोष्ट कदाचित ठाऊक असेल आपल्याला, नारदांच्या संबंधातली आहे म्हणून थोडक्यात सांगतो. आज आपल्याला थोडं लवकर थांबावं लागणार आहे. नारदांच्या संबंधातली म्हणून सांगतो. काय झालं, भगवंतावर सगळ्यात प्रेम जास्त कुणाचं आहे हा विचार आला. आणि गंमत अशी झाली की नारदांनी देवाला विचारलं, देवा तुमच्यावर कोण प्रेम जास्त करतं? देवर्षी नारदांना भगवंतानं म्हटलं, अरे त्या व्रजातल्या गोपी आहेत ना, ती राधाजी आहे ना, ती माझ्यावर खूप प्रेम करते. नारदांनी म्हटलं, देवा मला पटत नाही पटत. ठीक आहे म्हटले, कळेल कधीतरी. एक दिवस देवाचं डोकं दुखायला लागलं, खूप दुखायला लागलं. देवानं म्हणजे दुखण्याचं नाटकच केलं. त्याचं काय डोकं दुखतंय? ज्याला खास डोकं असतं त्याचंही दुखत नसतं आणि ज्याला अजिबात नसतं त्याचंही दुखत नसतं, मधल्याचंच दुखत असतं. देवाचं काय डोकं दुखणार? चांगले डोके पाहून दुखत, लोकांचे चांगले. अरे बापरे, लोकांचे चांगले डोके पाहून दुखत असतं म्हणे. देवाचं डोकं दुखायला लागलं. वैद्य आले. वैद्यांना विचारलं औषध काय? सगळी औषधं केली पण देवाचं डोकं काही राहायला तयार नाही. शेवटी देवानंच म्हटलं, माझा एखादा भक्त असेल त्याच्या पायाची माती आणा आणि ती जर माझ्या डोक्याला लावली तर माझं डोकं राहील. नारद विचारपूस करायला आलेच होते. भक्तांनी सांगितलं, नारदा देवाचं खूप डोकं दुखतंय, देव काही भेटायला तयार नाहीत. मग औषध काही? सगळी औषधं केली, काही उपयोग झाला नाही. काय करायचं? नारदा देवाने औषध सांगितलंय, भक्तांच्या पायाची धूळ आणा, ती जर माझ्या डोक्याला लावली तर आत्ता डोकं राहील. नारदा पहा बरं कोणी भक्त दिसतंय का? नारद सगळीकडे जायला लागले. प्रत्येक भक्ताकडे जायचं, माझ्या परमात्म्याचं डोकं दुखतंय, जरा पायाची धूळ द्या. म्हणजे हो असं कुठं असतंय काय? आमच्या पायाची धूळ आणि देवाच्या डोक्याला लावायची, आम्ही कुठं जाऊ? फिरत 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 नारद व्रजमंडलात आले. त्यांना जास्त फिरवत नाही. व्रजमंडलात आले आणि व्रजमंडलात आल्यानंतर राधेनं विचारलं, देव ठीक आहेत नारदा? नाही ना राधे, देव ठीक नाही, देवाचं खूप डोकं दुखतंय. मग काही उपाय सांगितलाय? हो सांगितलाय उपाय. एखाद्या भक्ताच्या पायाची धूळ जर मिळाली, एक थोडी धूळ, चिमूटभर धूळ मिळाली तर देवाचं डोकं राहणार आहे. म्हटली, नारदा विचार काय करता? चिमूटभर काय, पोतभर घेऊन जा माझ्या पायाची आणि देवाला पहिल्यांदा लावा. राधे तू काय बोलते, तुला कळतंय का? काय? तुझ्या पायाची धूळ न्यायची? हो न्यायची. त्यानं काय होणार आहे माहितीये तुला? तू नरकात पडणार आहेस. तुझ्या पायाची धूळ देवाच्या डोक्याला लावली म्हणजे नरकात पडणार आहेस. राधेचं उत्तर महत्वाचं होतं. राधाजीने म्हटलं, नारदा
माझ्या देवाचं डोकं जर नीट होत असेल, शांत होत असेल, तर मला कल्पच्या कल्प नरकात राहावं लागलं तर चालेल, पण माझा आराध्य शांत असला पाहिजे. देवाची ये चाडे आळवावे देवा, ओस देह भावा पाडूनिया. देह भावा ओस पाडूनिया, देवाची ये चाडे देवा आळवावे. शरीर आपली गंमत अशी आहे, आपण देवाची जी भक्ती करतो ना, आपण देवाची जी भक्ती करतो ना, ही भक्ती आपण देवाकरता करीतच नाही. तुम्ही हो म्हणा नाही तर नाही म्हणा, तुम्हाला सुख पाहिजे म्हणून आपण सगळेच, तुम्ही काय मी काय, सगळेच आपण तसेच आहेत, एकाच माळ्याचे मणी आहेत. आपल्याला सुख पाहिजे म्हणून आपण देवाची भक्ती करतो. पण राधाजींसारखे जे भक्त आहेत ते स्वतःला सुख मिळावं याकरता नाही, तर भगवंत आनंदित असले पाहिजेत. आमच्या अस्तित्वानं, आमच्या भजनानं, आमच्या नामस्मरणानं, आमच्या नामजपानं जर परमात्मा आनंदित होत असेल, तर त्याकरता आम्हाला करायचंय, त्याच्यातून आम्हाला काही मिळवावं अशी आमची भूमिका नाही. याला सातु अस्मिन परम प्रेमरूपा म्हणतात. हे परमप्रेमाचं स्वरूप या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्याला पूज्य काकाजींच्या मुखातूनही 5-10 मिनिट काही श्रवण करायचं आहे. तो धर्म भक्ती व्याख्याच्या महा. यापुढे आता भक्तीची व्याख्या मी करीत आहे असं देवर्षी नारद म्हणतात. भक्तीची व्याख्या करतो आहे म्हणजे काय? सगळ्या सूत्राचं मूळ सूत्र हे आहे की सगळी सूत्र जी सांगितली आहेत ती भक्तीची व्याख्या आहे. पण त्या सूत्राप्रमाणे जर आपण चाललो, कसं असतं, बायका रांगोळी काढतात तर रांगोळीचं एक गणित असतं, टिपके द्यायचे असतात, ज्या पद्धतीने ज्या रांगोळीचे ज्या पद्धतीने असतात. अष्टदळ काढिले अंगडी वरी मुते चक्रपाणी असं संतांच्या वचनात आहे. त्या 8 प्रकारचं अष्टपैलूचं जे कमळ काढलं जातं ते त्या स्त्रिया फुटपट्टी हातात घेऊन काढत नाही, पण ते जेव्हा तयार होतं त्यावेळेला प्रत्येक बाजू बरोबर असते. तुम्ही माप लावून पहा नंतर. मग काहीही माप हातात न घेता त्याचं माप कसं होतं? भक्तीच्या मापानं अनंताला मोजण्याची पद्धत अशीच आहे की त्या रांगोळी काढतात आणि ते सगळं बरोबर मापात वळंब्यात येतं, तितकीच लांबी असते. त्याचं एक कारण असतं, ते टिपके देतात, ते टिपके सारख्या अंतरावर आपोआप येतात हात बसलेला असल्यामुळे. आणि कोणत्या टिपक्यापासून कोणत्या टिपक्यापर्यंत रेष द्यायची आहे त्याचं त्या ठिकाणी गणित ठरलेलं असतं. जसं संगीताचं सारे गम पधनिसा ते नोटेशन गातात त्याप्रमाणे ते ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीनं ते केलं की त्याप्रमाणे ती रांगोळी तयार होते. त्याप्रमाणे ही 84 सूत्र जी आहेत, या 84 सूत्रामध्ये जे ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या ठिकाणचा भाग आपल्याला लक्षात यावा. आता शब्दाचा अर्थ आपण सांगितला, परमप्रेम प्रेमरूपा याचाही अर्थ आपण सांगितला. भक्ती देवापर्यंत नेते हे उपनिषदांचं प्रमाण दिलं आणि भागवताच्या महात्म्यातलं भक्तीचा आणि नारदांचा संबंध सांगून नारदांचा सर्वांशी संबंध कसा आहे असे अतिशय सुंदर विषय हे सगळे झालेले आहेत. आता मी बोलावं असं काही बोललेलं नाही, पण आता सगळ्यांची इच्छा आहे तर थोडं बोलावं एवढीच गोष्ट आहे. भक्ती काय करते? भक्ती 2 गोष्टी करते. भक्ती जीवाला मोठं करते आणि देवाला लहान करते. कारण जीव आणि देव या दोन्हीमध्ये खूप फरक आहे, फरक खूप आहे. जीव किती आहे? एका कणापेक्षाही लहान आहे बरं का, एका कणापेक्षा लहान आहे. तुरीच्या डाळीमध्ये जेवढी पोकळी असते, तुरीच्या डाळीत जेवढी पोकळी असते तेवढं महाकारण शरीर सांगितलं आहे आणि तेच जीव चैतन्याचं एक रूप आहे. त्याचा प्रकार देहभर पडतो, देहातून इंद्रियात येतो, मग इंद्रियातून सगळ्या जगात पडतो, मग जग दिसायला लागतं, देह मी वाटायला लागतो. पण त्याचं मूळ स्वरूप किती आहे? तुरीच्या डाळीत असतं तेवढं जीवाचं मूळ स्वरूप अतिशय थोडंसं आहे, ते थोडंसं येत राहतं. आणि देवाचं स्वरूप अनंत ब्रह्मांड ज्याच्या एका रोमावर त्या ठिकाणी खेळतात असं भगवंताचं रूप आहे. अचिंत्य आहे, एवढंच बोलतात, अचिंत्य. एवढा मोठा परमात्मा आणि एवढा लहान जीव
पण स्वरूपानं मात्र एक आहे, तर तो एक झाला पाहिजे. तर जीव दुर्दैवी असल्यामुळे, जीव दीन असल्यामुळे, जीव पराधीन असल्यामुळे, जीव शक्तिहीन झाला असल्यामुळे देह तादात्म्यानं तो परमेश्वरापर्यंत जात नाही. आणि परमेश्वर आपल्या स्वरूपात शांत अशा प्रकारचा असतो, त्याला कशाची दुसऱ्याची गरजच नसते. या दोन्हींचं एकत्रीकरण करण्याचं काम जगामध्ये फक्त एक भक्ती करीत असते. म्हणून आपण जिथे आहोत, जसे आहोत, जेवढे आहोत तशा अवस्थेत आपण भगवंताची भक्ती करावी, हेच प्रत्येक जीवाचं परमकर्तव्य ठरतं. आणि हे कर्तव्य जर आपल्याला पाळायचं असेल तर कोणाला विचारावं, काय करावं? काही नाही, नारदांचे पाय धरा, त्यांची आहे व्याख्या ऐका 3 दिवस. आणि या भक्तीच्या त्या ठिकाणी भक्तीच्या आश्रयाला राहून आपलं जीवत्व घालवून परमेश्वरापर्यंत की नेईल, त्याचं रूप दाखवेल, त्याप्रमाणे तिचं आस्वादन करा. हा या 3 दिवसीय 3 सत्रांचा आणि 84 सूत्रांचा गोषवारा आपल्याला ऐकायचा आहे. इतकंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. कुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा, पावे जीवलगा. जय देव जय तुळशी माळा गळा कठी मुनिकटी, कासे पीतांबर कस्तुरी ललाटी. देव सुरवर निकयेती भेटी, गरुड हनुमंत सन्मुख उभे राहती. जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा, पावे जीवलगा. जय देव जय. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, चंद्रभागे माझी स्नान जे करती. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, देशवासी नामदेव भावे ओवाळीती. जय देव जय जय देव जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राहीचा वल्लभा, भावे जीवलगा. जय देव जय. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी, इतने रती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेला माझा. आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायटकची ठेले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवकी साधू संत मनोवेला माझा. आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा, सच्चिदानंद मूर्ती पायदावी आमा. आरती तुकारामा. राघवे सागरात आषाढ तारिले, तैसे तुकोबाचे अभंग रचिले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा, सच्चिदानंद मूर्ती पाय राघव
चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय लागली आम्हा आरती तुकारामा घालील लोटांगण मंदिरी चरण डोळ्यात पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नामा त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रसृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जैः पुन्नागरादिकरवीररसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमञ्जिरीभिस्त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद पुण्डरीकवरद हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की देवर्षि नारद जी महाराज की